आयकॉन आणि खऱ्या अर्थानं बायकरमॅन मावळ भूषण दत्ता पवार, दुसऱ्या बाजूला संकेत माने ही जोडी मैदानावरती आली आहे. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, डावाला सुरुवात. हॅलो चेक चेक. हॅलो 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 चेक. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सतीश बदाले मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल थोडंसं बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर केलं, हळूवारपणे चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलला आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती निश्चितच एक धाव जी प्राप्त होताना पाहायला मिळते आणि एका धावेनं संघाचं खातं उघडलं जातंय, अकाउंट ओपन होतंय. 0तून 1 धाव नक्कीच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवला कुंभरे आज घरच्या मैदानावरती खेळत असताना पहिला सामना कशा पद्धतीने खेळतायत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या चहूबाजूला तुम्ही पाहू शकाल. मुख्य व्यासपीठावरती नवला कुंभरे गावातील सर्वच मान्यवर मंडळी आपल्या गावातील संघाला सपोर्ट करण्यासाठी, स्पर्धा पाहण्यासाठी ते देखील बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत. दरम्यानचा चेंडू संकेत मैदानावरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल फेस करतोय आणि पहिल्या चेंडूवरती एक अनोखा फटका ट्राय केलाय आणि त्याच्यावरती यशही मिळवलंय. चौकार. बाहुनी माऊका हा मारला चौका. नवला कुंभरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कंडलेक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा. संकेत माने मैदानावरती चौकारानं सुरुवात करतायत. पुढे सरसावलेत, पावलांचा वापर, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. विजय नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण करतायत आणि कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती प्राप्त होत नाहीये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. दत्ता पवार आणि संकेत माने ही जोडी मैदानावरती छत्रपती शोभा वॉरियर्स टीम कडून सातत्यानं या जोडीला आपण मैदानावरती अनेक रेकॉर्ड करताना पाहतो. ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर षटक क्रमांक पहिलं नवला कुंभरे संघाचा असणारा प्रमुख गोलंदाज, अनुभवी गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाची ओळख आहे, अचूक टप्पा ही त्याची ओळख आहे आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याला आपण ओळखतो, त्याला सातत्यानं टीम कडून पहिल्या ओव्हरची संधी मिळते, तो सतीश बदाले मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक ऑन संकेत माने. यावेळेस थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅटचा फ्लेस लवकरात लवकर क्लोज झाला, चेंडू जागेवरती स्थिरावतोय. मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती प्राप्त होत नाहीये आणि हा चेंडू मैदानावरती नक्कीच निर्धाव असेल. सुंदर आयोजन. मैदान जर तुम्ही पाहिले तर चांगल्या पद्धतीने हे मैदान, या मैदानाचे आउटफील्ड हे अतिशय डेव्हलप या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर देखील आपण पाहिलं, प्रत्येक वर्षी जर पाहिले तर चांगली संकल्पना. यावेळेचा चेंडू बॅकफुटला गेले, फ्लॉप केलाय बॉल उंच आकाशामध्ये. 1-2 क्षेत्ररक्षक खर तर चेंडूच्या मागे धावत होते, चेंडू पासून थोडेसे दूर राहिले आणि त्यानंतर निश्चितच 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. संकेत माने एक विस्फोटक फलंदाज, बरंच लेदर बॉलचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू, बरंच प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू, बरेच सिंगल टेनिस बॉल असेल, अंडर-9 आमच्या खरं तर अंडर आर्मच्या स्पर्धा असतील, अनेक स्पर्धांमध्ये आपण संकेत मानेला पाहतो. ओ हो यावेळेस व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ हिट. एक मॅग्निफिसंट फटका, हुक केलाय बॉलला आणि फेकून दिले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. संकेत मानेचा वार, सगळेच गार, चेंडू सीमारेषा पार. चौकार. बाहुनी माऊका हा मारला चौका. नवला कुंभरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कंडलेक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा. षटक संपलेला आहे. पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती 11 धावा. कुठल्याही प्रकारची विकेट आलेली नाहीये. संकेत मानेचा बिग ब्लास्ट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. संकेत मानेचा झंझावात पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. काल मित्रांनो या मैदानावरती जर तुम्ही पाहिलं असेल तर 6 षटकांमध्ये 100+ धावा बऱ्याचशा सामन्यामध्ये बनल्या गेल्यात.
त्यामुळे निश्चितच आता आज दिवसाची सुरुवात ही लो स्कोरिंग मॅच न झाली आणि ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली आणि त्या धावा डिफेंड होताना आपण पाहिलं. त्यामुळे निश्चितच आता सामना क्रमांक 2 मध्ये ते टेम्पलेट मोडून काढायचंय छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत संघाला. दत्ता पवार ऑन स्ट्राईक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अनेक अनेक स्पर्धा गाजवणारे मावळ तालुक्याचे बायकर मॅन, भन्नाट फॉर्म मध्ये असणारे डीपी. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. साई स्पोर्ट्सचे असणारे या वर्ल्ड वाईड ब्रँडचे ब्रँड ओनर उमेश कदम वरती जे षटक क्रमांक 2 साठी पाहतोय. मावळ तालुक्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू, एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून. पहिला चेंडू ओव्हर पिच, त्याला फेकून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीपीचा हा वार षटकार. शिवरायांचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या तुला चांगला सगळं नादी लागू नको माझ्या तुला चांगला सगळं हे गणकीला बांधून तुला पदा पदा पडतील गणकीला बांधून तुला पदा पडतील. या षटकारानं धावफलक आता पुढे जाते. धावफलकावरती 17 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. माननीय श्री राजेंद्र भाऊ गुलाबराव कडलक युवा मंचाच्या माध्यमातून क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे आणि राजेंद्र भाऊ कडलक युवा मंच, त्याचप्रमाणे स्वर्गीय हनुमंत भाऊ कोयते प्रतिष्ठान, समृद्धी ग्रुप नवला कुंभरे या प्रमुख आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतोय की आमदार चषकाचं एक दमदार आयोजन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, मावळ तालुक्याचे भाग्य विधाते आणि मावळ तालुक्यातील विकास कामांचे जनक, विकास पुरुष आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नावारूपानं हा क्रिकेटचा थरार मैदानावरती रंगलाय. हो, यावेळेस नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय दत्ता पवार स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होते. पूर्णतः चेंडू बॅटवरती कनेक्ट झाला नाही. त्यानंतर ऑन साईडला आपण पाहतोय डीप मध्ये साई सुंदर क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यानंतर घेतली जाते ती एक सिंगल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आता हे बदल तुम्हाला क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार पाहायला मिळणार आहेत. नक्कीच आपण पाहतोय इस्टर्नच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गुरुदेव पाहायला मिळतात. शॉट थर्डमॅन मध्ये ऋषी पडवळ आहे. शॉट फाईन लेगला समाधान पाहायला मिळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट लेग मध्ये श्रीकांत पाहायला मिळतात. तर पॉइंटला तिकडे आपण पाहतोय लॉंग लेग मध्ये शॉर्ट लेग मध्ये अतुल आहेत, तर पॉइंटला श्रीकांत आहेत. कव्हर्स मध्ये साई पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला मयूर पाहायला मिळतात. हो, दरम्यानचा हा चेंडू प्रचंड वेग, भरपूर वेग दाखवला, वेगावरती नियंत्रण राहिले नाही. डावेस्टीच्या दूर वरतून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. मुख्य पंच विनोद जाधव सर आपण पाहतोय. पिंपरी चिंचवड असेल, पुणे परिसर असेल, संपूर्ण मावळ परिसर असेल, मुळशी तालुका असेल, खेड तालुका असेल, संपूर्ण खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा दौरा करणारे अंपायर विनोद जाधव सर आणि खऱ्या अर्थानं अंकुश दाभाडे सर आहेत. सातत्यानं या पंचांच्या नावाची चर्चा आपण पंचकृषीमध्ये पाहतो आणि निश्चितच दांडगा अनुभव या पंचांकडे आहे. दरम्यानचा हा चेंडू बॅटवरती कनेक्ट केलाय. लॉंग ऑन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. ओ हो हो, या चुका नक्कीच नॉन अफोर्डेबल थिंग्स फॉर टीम आणि मैदानावरती इथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. चौकार येतोय आणि या चौकारानं धावफलक देखील पुढे जात आहे. स्कोर कार्ड वरती 24 धावा धावफलकावरती त्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. या अगोदर देखील मी विषय करतो छेडला होता की या मैदानाचे आउटफील्ड आणि ही खेळपट्टी गेल्या कित्येक वर्षांपासून मित्रांनो ही खेळपट्टी आहे. हो, यावेळेचा फुल टॉस बॉल होता, फटका फसलाय. झेलबाची संधी आणि पुन्हा एकदा इथे एक चूक होते. विजय संघातील मित्रांनो एक सेफेस्ट फिल्डर म्हणून तो ओळखला जातो, त्यामुळे त्याला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सीमारेषेच्या लगत फिल्डिंग साठी सेट केला, परंतु आज कुठल्याही प्रकारे धावेसाठी प्रयत्न केलेला पाहायला मिळत नाहीये. विरुद्ध रन नाहीये ना, निश्चितच कुठल्याही प्रयत्न केलेला नाहीये.
विकेट सेव्ह करतील की मोठ्या बिग साठी जातील. चेंडू फुलटॉस होता इनफिल्डला बेन करत चेंडू वाईड मिड विकेटला. यावेळेस विजयचं कमालीचे क्षेत्ररक्षण आहे. चेंडून अंतिम क्षणी उसळी घेतली मित्रांनो, परंतु प्रसंग अवदान दाखवलं आणि 2 धावा संघासाठी निश्चितच रोखलेल्या आहेत. या 2 धावांसोबतच टीमचं धावफलक आता पुढे जात आहे आणि धावफलकावरती 26 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि धावफलकावरती 26 धावा ज्या निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, ऑनलाईन स्कोरिंग होतोय. क्रिकेटच्या माध्यमातून देखील जे डिजिटल ॲप आहे BCCIचं, त्या ॲपवरती निश्चितच डिजिटल स्कोरिंगचं काम खऱ्या अर्थानं आपले स्कोरर मित्र अभिदादा करतायत. स्पर्धेचे आयोजक म्हणून नक्कीच ते काम पाहतायत आणि सुरेख स्कोरिंगचं काम, त्यासोबतच मॅन्युअल स्कोरिंगच्या माध्यमातून विक्रम सर आमच्यासमोर जोडले गेले. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. स्पोर्ट या YouTube वाहिनीवरती स्पोर्ट करून जर पाहिजे तर मुख्य कॅमेरामन त्यांचं क्रिकेट स्पोर्टच्या असणारी सुंदर जोडी या स्पर्धेसाठी प्रक्षेपणामध्ये नक्की जगभरामध्ये तब्बल 164 देशांमध्ये, ज्या देशांमध्ये खेळाडूंना किंवा त्या देशामध्ये युट्यूबचा वापर केला तर युट्यूब पाहिलं जातं, अशा जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठे असाल युट्यूबवरती जा, क्रिकेट स्पोर्ट किंवा आमदार चषक नवला कुंभरे सर्च करा. या स्पर्धेची लिंक तुम्हाला मिळून जाईल. या स्पर्धेचं नक्कीच आपण पाहतोय खडानकडा माहिती तुम्हाला त्या युट्यूब वाहिनीवरती मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच तुम्ही पाहता 26 धावा धावफलकावरती आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही फलंदाजांना खेळेल ते फटके पाहता, क्षेत्ररक्षकांनी टिपलेले ते झेल पाहता. या सर्वच गोष्टींचा आढावा क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून आपण युट्यूबवरती घेतो. ज्या प्रेक्षकांना खरं तर मैदानावरती येणं शक्य नाहीये, ते घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर्वांचंच आम्ही आमदार चषकामध्ये राजेंद्रभाऊ गुलाबराव कडलक युवा मंचाच्या वतीनं, क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवला कुंभरेच्या वतीनं स्वागत करतो. जाऊया सामन्याकडे. ओव्हर नंबर 3. मयूर गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. फेवरेट स्ट्रोक आहे संकेत मानेचा. बॅक डीप इन टू द क्रीज जाऊन डीप लॉंग लेग फोडणं आणि ओव्हर नंबर 3 ची सुरुवात केली आहे षटकारानं. खतरनाक स्ट्रोक, सिक्सर. यावेळेसचा चेंडू मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. संकेत माने या खेळाडूकडे फार मोठी क्षमता आहे. या छत्रपती शिवबावरे कामशेत संघाकडून आपण दत्ता पवार यांच्या सोबतीला सातत्यानं संकेतला पाहतो. या अगोदर निश्चितच 1-2 स्पर्धा दत्ता पवार मिस झाले. ओ हो चान्स गमावलाय. ज्या प्रकारच्या खेळाडूंच्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन वरून निश्चितच वाटते की तिकडे बॅटची कडा असावी. मयूर थोडीशी निराशा व्यक्त करतायत आणि मैदानावरती हा चेंडू डॉट असेल. 1 बाउंडची घोषणा पंचांनी कळवली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 षटक क्रमांक 3 षटकारानं सुरुवात. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. मयूर टप्पा मागे ठेवलाय आणि त्यानंतर परत एकदा बॅक टिप इन टू द क्रीज जाऊन मैदानावरती पुन्हा एकदा संकेत मानेचा वार. षटकार आणि षटकार. 6 धावा. शिवरायांचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होतंय. सन्माननीय समीर शेठ कडलक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आमदार चषकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर सामन्याकडे जाऊयात मित्रांनो. संकेत माने पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने या षटकामध्ये सुरुवातीला षटकार खेळला तसाच षटकार चौथ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. सेम चेंडू होता, सेम शॉट ट्राय केला आणि यश मिळवलं त्या चेंडूवरती. आता नक्कीच डीप लॉंग लेग ला तुम्हाला क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळेल. संकेत मानेचा तो फटका रोखण्यासाठी, त्या रन्स रोखण्यासाठी आता मैदानावरती नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. गोलंदाज ओ यावेळेस रिव्हर्सचा फटका. व्हॉट अ हिट, व्हॉट अ स्ट्रोक. संकेत माने यू ब्युटी. बॅक टू बॅक अटॅक.
हा चेंडू देखील सीमा पार, षटकार. शिवरायांचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आर के पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक आदेश भाऊ पडवळ यांचं देखील आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनापासून स्वागत. 44 धावा धावफलकावरती आहे. धावेंचा डोंगर मैदानावरती उभारला जातोय. संकेत मानेची बॅट तळपते. दुसऱ्या बाजूला दत्ता पवार देखील बन्ना टच मध्ये आहेत आणि या दोन फलंदाजांनी अभेद्य भागीदारी मैदानावरती केली. 10 चेंडू 28 धावा. संकेत माने 280 चा स्ट्राईक रेट आहे. 7 चेंडू 14 धावा. दत्ता पवार हे 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी मैदानावरती करतायत. मयूरच्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतोय तिथे निश्चितच परत रिव्हरचा फटका. मिस टायमिंग झालाय जरूर. क्षेत्ररक्षक थोडसा दूर आहे आणि तो चेंडू देखील मैदानावरती सीमा पार. प्रयत्न साई यांचा सुरेख होता परंतु चेंडू सीमा पार आणि या चेंडूवरती देखील आलेला हा चौकार. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालेला आहे आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 48 धावा. ऍक्शन रिप्ले मित्रांनो आपण पाहतोय. साई यांनी सुरेख प्रयत्न केले. खेळाडूंना थोडीशी सूचना निश्चितच असेल. आउटफील्डला काही अडथळे आहेत त्यामुळं प्रयत्न करत असताना थोडंसं सांभाळून निश्चितच करा. स्वतःची काळजी घ्या. सामना आज निश्चितच आपल्याला खेळायचा परंतु इथून पुढे संपूर्ण सीझन आपल्याला चांगला क्रिकेट खेळायचं आहे. त्यासाठी थोडीशी स्वतःची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. सामन्याकडे जाऊयात. हाफ ऑफ द इनिंग कंप्लीट झालेले आहे. 18 चेंडूंचा डाव संपला गेलाय. धावफलकावरती 48 धावा तुम्ही मैदानावरती पाहताय. याच धावगतीने जर चालत राहिले तर प्रोजेक्टेड स्कोर हा बराचसा दूरवरचा आकडा जवळपास 100च्या आसपास धावफलक पोहोचण्याचे चान्सेस आहेत. 96चा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय मित्रांनो. दत्ता पवार 7 चेंडू 14. संकेत माने 11 चेंडू 32. संकेत माने खरं तर मित्रांनो सिमेंटची खेळपट्टी म्हटलं की एक वेगळी ऊर्जा ही संकेत मानेच्या अंगामध्ये आपल्याला निश्चित जनरेट होताना पाहतो. टर्फ विकेटवरती मातीच्या खेळपट्टीवरती देखील संकेत मानेनं अनेक रेकॉर्ड केलेत परंतु त्यातल्या त्यात मित्रांनो सिमेंट खेळपट्टी म्हटलं की संकेत मानेकडे एक वेगळी ऊर्जा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 साठी आता गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज उमेश कदम सज्ज होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण मध्ये देखील थोडंसं परिवर्तन ज्यात तुम्हाला पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. ऑन साइडला मिड विकेट आहे. डीप काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. तर बॅकवर्डच्या फिल्डरला थोडंसं फाईन केलंय. स्क्वेअर लेग कडे शिफ्ट केलंय. बघूया कशा पद्धतीने जाळं विणलं जातंय. हो चांगला बॉल उजव्या एष्टीचे थोडंसं दूर वरतून टाकण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू मैदानावरती. दरम्यान अतिथी मान्यवरांचं आगमन होतंय. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सामान्य पांडुरंगजी कोयते साहेब उपस्थित झालेले आहेत. जालिंदर भाऊ शेटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत. हार्दिक स्वागत. हो यावेळेस फुल टॉस चेंडू टाकलाय. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न मैदानावरती तिथे निश्चितच आहे आणि आपण पाहतोय चेक केलं जाणार आहे. तर अंपायर नक्कीच आता तिथे आपण पाहतोय चेक करणार आहेत. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. बीमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावरती हा एक मोठा बिग हिट नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती आलाय. +6 अशा एकूण 7 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. संघाचा धावफलक पुढे आता स्कोर कार्ड वरती.
ओ प्रीटचा बॉल होता बॅकच्या आउटसाइड एज. सुरेख क्षेत्ररक्षण ऋषी यांच्या मैदानावरती आपण पाहतोय आणि यावेळेस प्रेक्षकांनी आपसूक टाळ्या वाजवल्यात कारण 4 धावा ऋषी पडवळनं रोखल्यात मित्रांनो. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती एक धाव धावून पूर्ण करण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु कुठल्या प्रकारे अच्छा एक धाव नक्कीच मैदानावरती घेतली जाते. पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर नो प्लस षटकार मैदानावरती आला. धावफलकावरती पाहिलं तर नक्कीच आता एका धाव्याने धावफलक पुढे आहे. 56 धावा मैदानामध्ये जे स्कोर वरती पाहायला मिळतात. ओ यावेळेस मोठी अपील मैदानावरती पाहायला मिळाली, परंतु इथे नकार पंच मैदानावरती कळवत आहेत. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह केला ऑफसाईडच्या दिशेने, कव्हर्स मध्ये फिल्डर क्षेत्ररक्षण यावेळेस सुरेख विजयाच्या माध्यमातून. नक्कीच आता इथे कुठल्या प्रकारची चूक होणार नाही कारण या अगोदर निश्चितच छोटीशी चूक तिथे थोडीशी महागडी ठरली होती. त्यामुळे आता विजयने देखील स्वतःला सावरले आणि तो 100% कॉन्सन्ट्रेट करतोय चेंडूवरती आणि सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय 58 मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 सुरू असताना मावळ तालुक्यातील आपण पाहतोय क्रिकेटचा हा रणसंग्राम. एक जबरदस्त पद्धतीनं खऱ्या अर्थानं डेव्हलप केलेलं हे रंगामंगा स्टेडियम, हे भव्य दिव्य क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय आणि या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं उपस्थित झालेल्या सर्वच खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. यावेळेस एक पाऊल पुढे सरसावलेत, स्टेप आउट झालेत, वाईडिश लॉंग आपला फटका खेळलाय. विजय परत एकदा कमालीचे क्षेत्ररक्षण. केवळ आणि केवळ मैदानावरती आपण पाहतोय एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचा अजूनही मैदानावरती आपण पाहतोय एक चेंडू जो शिल्लक आहे. परत एकदा बिग हिटचा प्रयत्न, फिल्डर आहे डीप मध्ये, एक धाव दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला, परंतु संकेत चपळ गतीनं धावलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय. धावफलकावरती 61 नॉट आउट, 61 धावा धावफलकावरती आहे. एकही विकेट गेलेली नाहीये. चिंतेची बाब आता इथे क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे संघासाठी. प्रतिस्पर्धी संघातील दोनही सलामीवीर फलंदाज अभेद्य भागीदारी मैदानावरती करतात. इतिहासामध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं होतं जंजिरा किल्ला हा अभेद्य होता आणि त्याच पद्धतीनं आता मैदानावरती अभेद्य कामगिरी आपल्याला संकेत माने आणि दत्ता पवार या जोडीकडून पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये धावफलकावरती 61 धावा ज्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. या हंगामामध्ये ज्याप्रमाणे मी उल्लेख केला मित्रांनो, क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे हा संघ निश्चितच भन्नाट फॉर्म मध्ये आहे. नुकताच पार पडलेल्या कामशेत करंडक हाप्पीच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. खेड तालुक्यामध्ये देखील आपण या संघाला मोठं बक्षीस पटकावताना पाहिलेलं आहे, विजेता होताना पाहिलेलं आहे. तर मग निश्चितच सर्व खेळाडू भन्नाट टच मध्ये आहेत, सर्व खेळाडू सातत्यानं सरावामध्ये आहेत आणि त्याचा फायदा इथे निश्चितच होतोय. तर आज घरच्या मैदानावरती खेळत असताना या मैदानाच्या आउटफील्ड बद्दल ठाऊक आहे. या मैदानाच्या खऱ्या अर्थाने खेळपट्टीवरती दररोज सराव करणारे खेळाडू आहेत, त्यामुळे ही खेळपट्टी देखील संपूर्ण परिचयाची आणि आपले जे आहे. तर पाहिजे घरच्या मैदानावरती खेळ साकारत असताना कसा खेळ इथे मैदानावरती साकारला जाईल. गोलंदाजीमध्ये नक्कीच आपण पाहतोय अजून निश्चितच तिथे विकेट आलेली नाहीये, परंतु आता कमबॅक होणार का, कारण षटक क्रमांक मैदानावरती 5वं सुरू झालंय. स्लॉगर डेथ ओव्हर मध्ये नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. दत्ता पवारचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे, तो ऑन साइडला ताकदवर फटकेबाजी करतो. बॅकवर्ड्सच्या फिल्डरला थोडंसं आता स्क्वेअर लेगला मूव केले. हो यावेळेस मात्र चांगला बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती सतीश बधाले या गोलंदाजानं सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तिकडे सुरेख गोलंदाजी केली. चान्स तिथे मैदानावरती नक्कीच मिस झाला होता, एक झेल निश्चितच निसटला होता.
मधल्या षटकांमध्ये, परंतु त्यानंतरनं फलंदाज आपण पाहतोय कामशेत संघासाठी छत्रपती शुभा वॉरियर्स. ओ स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी एल्बोच्या देखील वरील भागाला हा चेंडू स्पर्श झाला आणि यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावला. गुरुदेव जे आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस फुल टॉस टाकलाय उंच आकाशामध्ये, चेंडूला एरियल रूट तर दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, झेल होईल आणि मैदानावरती फलंदाज होत आहेत बाद. मयूरनं टिपलाय झेल. संकेत माने बॅक 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 टू द पवेलियन. विकेट. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली. दणदणीत विकेट. माननीय श्री राजूभाऊ कडलक युवा मंच व क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे यांची बळीची नवीन फलंदाज जग्गू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर जग्गू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी दाखल झालाय. जग्गू राठोड न्यू बॅटर. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरती विकेट आलाय. सलामीवीर फलंदाज मैदानावरती संकेत माने बाद झालाय. तर आता तिसऱ्या क्रमांकावरती जग्गू राठोड. हो ज्यावेळेस नक्कीच टप्पा पडल्यानंतर बराचसा राईज होणारा चेंडू सरप्राईज केलंय जग्गू राठोडला पहिल्याच बॉल वरती आणि पंचांनी तिकडे वन बाउंडची घोषणा कळवली. अगदी मैदानावरती आपण पाहतोय कानाच्या शेजारून जाणारा तिखट बाउन्सर फलंदाजाला नक्कीच इथे आपण पाहतोय. बॅटवरती चेंडू कनेक्ट करता आलेला नाहीये. सतीश बधाले. वा यावेळेचा चेंडू देखील मैदानावरती सुरेख. काय षटक मैदानावरती हाताळलंय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये मित्रांनो धावेंचा पाऊस मैदानावरती पडत होता, परंतु तो धावेंचा पाऊस, तो धावेंचा झरा रोखण्याचं काम सतीश बधालेने केलंय. आणि या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवलाय. कमबॅक होतंय मित्रांनो क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवला कुंभरे संघासाठी सतीश बधाले. ती चर्चा मित्रांनो आपण मैदानावरती केली की ज्यावेळेस सतीश बधाले गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या ओव्हरसाठी आले. या संघाचे ते प्रमुख गोलंदाज आहेत. या संघाचा प्रचंड विश्वास तो सतीश यांच्यावरती आहे आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय तर आता मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय अंतिम षटकासाठी ऋषी पडवळ गोलंदाजीच्या मार्कवर दाखल होत आहेत. या संघामध्ये नक्कीच आपण पाहतोय प्रमुख गोलंदाजाची भूमिका, डेथ ओव्हरची जबाबदारी आपल्या खांद्यावरती ऋषी पडवळ घेत आहेत. धावफलकावरती 63 धावा आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. जग्गू राठोडनं 2 चेंडू खेळलेत, धाव बनवलेली नाहीये. दत्ता पवार 12 चेंडू खेळलेले आहेत, 24 धावा त्यांनी बनवल्यात. अगदी सुरुवातीपासूनच मित्रांनो 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी सुरू आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंवरती दत्ता पवारच्या बॅटमधून किती रन्स येणार. ऋषी पडवळचा पहिला चेंडू टप्पा बॉल, आखू टप्प्याचा चेंडू सरळ बिर 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 बिरकावला चेंडू सरळ सीमा पार. दत्ता पवार ब्रँडेड हिट, सिक्सर. शिवरायांचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या तुला चांगला सगळं नादी लागू नको माझ्या तुला चांगला सगळं हे गणतीला बांधून नको. धावफलकावरती नक्कीच पाहतोय वाढ होते. या षटकारानं धावफलक पुढे 69 69 धावा. शपल झाले, जागा बनवली. चेंडू लॉंगलेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक श्रीकांत धावतायत परंतु त्यांना बीट करत चेंडू दन 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 करत जाऊन पोहोचतोय तो सीमारेषेच्या पलीकडे. ऑफ स्टंपला शपल झाले, क्रीजचा वापर केला, लॉंग लेग मध्ये चेंडू खेळला
आणि प्रचंड वेग, आउटफील्ड वेगवान जी पाहायला मिळाली. चौकार आलाय धावफलकावरती 73, 73 धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 73 धावा धावफलकावरती आहे. दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये धावेंचा पाऊस, धावेंचा डोंगर आता मैदानावरती उभा राहतोय. ऋषी पडवळ या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. सतीश बाजालेने केलेली ती गोलंदाजी आठवायची आहे. यावेळेस परत एकदा इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स, ओव्हर द बाउंड्री रॉफ्स. व्हॉट अ हिट, एक देखना फटका, पैसा वसूल शॉट. मैदानावरती दत्ता पवारच्या बॅटमधून षटकार. शिवरायांचा हा छावा, या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या तुला चांगला गणतीन, नादी लागू नको माझ्या तुला चांगला गणतीन. ए गणतीला बांधून तुला पदा पदा पडती, गणतीला बांधून तुला पदा पडती. 79 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणखीन एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहत आहेत. एका टप्प्यावर दुसऱ्या टप्प्यावर चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. बाहुंनी माऊका हा मारला चौका. नवला गुमरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कडलक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या या चौकारानं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 83 धावा. ऋषी पडवलचे षटक. षटकार चौकार, षटकार चौकार. 4 बॉल वरती 20 रन आल्यात. ओ परत एकदा ऑफ टॉपला शफल, बॅक टिप टू द क्रीज जाऊन आखू टप्प्याच्या बॉलला बिर 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 बिरकावलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. शिवरायांचा हा छावा, या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या तुला चांगला गणतीन, नादी. थँक्यू डीजे. धावफलकावरती 89 धावा. षटकार चौकार, षटकार चौकार, षटकार. आता शेवटच्या बॉलवरती काय येणार. 5 बॉलवरती 26 रन आलेत मित्रांनो. तर टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. 17 चेंडू 50 धावा. दत्ता पवार मॅन फ्रॉम कामशेत, मावळ तालुक्याचा हा सुपरस्टार अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय. 17 चेंडू आणि 50 धावा. व्हॉट बॅटिंग, व्हॉट परफॉर्मन्स. दत्ता पवार थांबायचं नाव घेत नाहीये. यासाठी शेवटपर्यंत विकेट सेव्ह केली होती. सिंगल डबल षटकार चौकारावरती नक्कीच त्यांनी भर दिला खराब चेंडूंवरती. शेवटचा बॉल फुलटॉस चेंडू टाकलाय, लॉफ्ट केलाय बॉल ऑन साइडला. खिलाडी के मस्तक पे दस्तक, चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग 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 ब्लास्ट और ये लगा 6 रन षटकार. आणि पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट झालाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुलटॉस बॉल तोफा दिला दत्ता पवारला आणि आता मैदानावरती नक्कीच त्याच्यावरती षटकार लगावलाय. आणि मैदानावरती आपण पाहतोय धावफलकावरती 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 95. 96 इज अ टार्गेट. 96 धावे.